तुम्ही टीचिंग. Agree? Okay with this? Here we have ट्रेनिंग. हे दोन शब्द लक्षात घ्यायचे. आर्मीत काय असतं? ट्रेनिंग. काय असते? ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग. मग ट्रेनिंग म्हणजे काय आणि टीचिंगमध्ये काय? तर टीचिंग आणि ट्रेनिंगमधला फरक नीट समजून घ्या. अंडरस्टँड इट. टीचिंगमध्ये नॉलेज वाढतं आणि ट्रेनिंगमध्ये स्किल डेव्हलप होतं. अंडरस्टूड? शिक्षणाने ज्ञान वाढतं तर प्रशिक्षणाने कौशल्य वाढतात. आता आम्हाला ज्ञानाची गरज नाही आहे. गरज कशाची आहे? स्किल्स. पीपल हॅव नॉलेज बट दे कांट गिव्ह प्रेझेंटेशन ऑफ दॅट नॉलेज अँड दिस नॉलेज इज नॉट गोइंग टू हेल्प देम आउट. काय पाहिजे? स्किल. इंग्लिश माहिती आहे, बोलता येत नाही. कशाचं लॅकिंग आहे? स्किल. दॅट्स ऑल. हा पहिला फरक. क्लिअर आहे? म्हणजे बऱ्याच दिवसापासून आम्ही या प्रोसेसमध्ये आहोत. कितीतरी शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, कितीतरी वेळेला आम्ही पुस्तकं वाचली, नोट्स काढल्या, शब्दपाठ करण्याचा प्रयत्न केला, डिक्शनरी घेऊन बसलो, कॉप्या पण केल्या. एवढ्या दिवस झालं तरी आम्हाला रिझल्ट येत नाही आहे. याचा आम्हाला थोडासा विचार करणं गरजेचं आहे का नाही? आणि मी इथं आल्यानंतर आम्हाला 4-5 महिने बरं वाटतं आहे. 4-5 महिन्यात एवढ्या वर्षाचा गॅप, 10-15 वर्षाचा गॅप जर 4-5 महिन्यात भरून निघत असेल तर इथं काय आहे? कशा प्रकारची ट्रेनिंग आहे? दिस हॅज टू बी अंडरस्टूड बाय द ईच अँड एव्हरी लर्नर ऑर लँग्वेज एस्पिरंट हू इज कमिंग हिअर. पहिलं. दुसरं, इथं काय आहेत? टीचर. बरोबर आहे? इथं कोण आहेत? व्हेरी गुड. हा फरक. टीचर, ट्रेनर. आता अजून एक काय फरक आहे? इथं खूप सगळी लोक असतात बघा. टीचिंग इज ऑलवेज विथ मोर नंबर्स. हॉलच्या हॉल भरलेले असायचे आणि मागच्या कडीला पोरं काय करतात हे शिक्षकांच्या ध्यानात पण नाही. तिथपर्यंत लक्षही पोहोचत नाही. त्यांचं लक्ष फक्त पहिल्या 2-3 लाईन. पहिल्या 2-3 लाईनच. येस 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 येस. मागं कोण आलं, कोण गेलं, कोण येत नाही, कोण वळवळ करत आहे, खूप सगळे नंबर्स. हे माहिती आहे आम्हाला. अनुभव घेतला आहे का नाही घेतला? येस. ट्रेनिंग इज ऑलवेज विथ लिमिटेड नंबर्स. लिमिटेड. तुम्ही आपले क्लासरूम्स बघा. एक व्यक्ती मला त्या दिवशी म्हणाला, सर क्लासरूम जरा बारीक आहे. मी म्हणलं नाही रे, आपण जास्त झालो. 4 गाडीत किती माणसं बसवायची? 5 जास्त. इथं 11 घालू लागले. कसे बसतील? नाही चालत. मग लिमिटेड नंबर्सला होतं काय? त्या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत आणि या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत तुम्ही कुठेही बसात, तुमच्यावर सगळ्यांवर समान लक्ष, सगळ्यांची समान डेव्हलपमेंट झाली पाहिजे. कुठं बसताय याला ट्रेनिंगमध्ये महत्त्व नाही आहे. तुम्ही कुठेही बसा, तुमच्यावर लक्ष तेवढंच, तुमची प्रोग्रेस तेवढीच. याचं नाव ट्रेनिंग आहे. कळाला हा फरक? पुढचा. टीचिंगमध्ये ना सिलेबस फार महत्त्वाचा आहे. अजूनही लोकांचं लक्ष कसं? सिलेबस संपला पाहिजे, सिलेबस कव्हर झाला पाहिजे. सिलेबस जोपर्यंत कव्हर होत नाही तोपर्यंत आमचं समाधान लागत नाही आहे. सिलेबस हॅज टू बी फिनिश्ड. इथं सिलेबसशी घेणं देणं नाही आहे. इथं रिझल्ट महत्त्वाचा आहे.
आज इथं समजा टेन्सेस शिकवले गेले, काय शिकवलेला किंमत नाही आहे, तुम्हाला काय आलं हे महत्त्वाचं. आता आम्ही तर सांगितलं एव्हरीथिंग हॅज बीन टॉट. मग रिझल्ट महत्त्वाचा आहे. आणि रिझल्ट हा कधी चेक होतो? लगेच, इमिडिएटली. मग इन दिस इन्स्टिट्यूट आफ्टर लर्निंग दिस, immediately when meets are being conducted, they are checking ki whatever you are sitting in while learning in the class, do you use this, can you use, are you learning. हो, मग काय शिकला, काय शिकलं नाही, काय शिकायचं होतं, काय शिकायचं नाही आहे, बस काय आलं. तुम्ही 1.5 तास दिला ना, मग तुम्हाला आलं काय. तुम्ही 4-5 महिन्यापासून येत आहे ना, मग तुम्हाला काय येत आहे, असं नाव रिझल्ट आहे. आणि पुढचा फरक हे 1 वे असायचं बघा. टीचिंग 1 वे. सर यायचे, मॅडम यायचे, येतात, शिकवतात, जातात. कारण सगळ्यांना कुठं बोलणं सगळ्यांची तरी शक्य आहे. जास्त नंबर असल्यामुळे मग 1 वे कार्यक्रम आणि बाकीच्या नुसतं ऐकायचं. आणि जिथं फक्त 1 वे प्रोग्राम आहे ते रिझल्ट नाही आहे. हे 2 वे. का? कारण मी जेवढं बोलतोय यापेक्षा तुम्हाला किती बोलता येतं हे महत्त्वाचं आहे. मला किती चांगलं इंग्लिश बोलता येतं हे पाहण्यासाठी तुम्ही नाही आलात. इज इट क्लिअर? मी बोलतो याला किंमत नाही आहे, तुम्ही किती बोलताय याला किंमत आहे. कारण क्रिकेट टीम जर आपण बघितली तर कोच खेळत नसतो. कोण खेळते? प्लेयर. आणि आपल्याकडं मग मीच बोलायला जोरजोरात, इथं कोचच बॉल आणायला लागला नाही चालत आहे. आणि शेवटी रेस्पॉन्सिबिलिटी जी असते ना, याला नो रेस्पॉन्सिबिलिटी म्हणायचं आणि याला म्हणायचं येस रेस्पॉन्सिबिलिटी. नो रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? जर आम्हाला आलं नाही तर कुठल्याही शिक्षकांनी हे सांगितलं नाही की हे माझ्यामुळे यांना आलं नाही. कुणावर फोडले खापर? कुणाच्या डोक्यावर? काय फोडलंय? हे अभ्यास करत नाही, हे सिरियस नाहीत, हे रेग्युलर नाहीत, त्यांच्यात गांभीर्य नाही आहे आणि म्हणून त्यांना येत नाही आहे. एक तरी शिक्षक म्हणतोय का की माझ्यामुळे, माझ्या अज्ञानामुळे, माझ्या मूडमुळे पुढच्याला येत नाही म्हणते कोणी? असं अजिबात म्हणत नाहीत. म्हणून टीचिंगमध्ये जिम्मेदारी स्वीकारली जात नाही. ट्रेनिंगमध्ये 100% रेस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली जाते. का? तुम्हाला रिझल्ट नाही आला तर मॅनेजमेंटचा दुसरा प्रश्न आहे की तुम्हाला शिकवलं कोणी, त्यांची हजेरी घ्या. कारण का? गाडीचा जर रोडवर ॲक्सिडेंट झाला तर लोक कोणाला मारतात? हे ऐकलं असेल ना, कोणाला मारित असतील? कधी मागं बसलेल्यांना हाणलंय का? 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 कारण चुकी कोणाची आहे? फक्त ड्रायव्हरची. मग ड्रायव्हरने कारणं देऊन चालेल का? की ते काय झालं, हे मागचे टाळ्या वाजवायला लागले तर पण माझं लक्ष नाही, हे मागचं झोपलो होतं पण मला झोप लागली, असं ड्रायव्हर म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. ड्रायव्हरनं हेच सांगायचं आहे, मी सक्सेस पात्र आहे. तसं ट्रेनिंगमध्ये जर रिझल्ट नाही आला तर फक्त ट्रेनर रिस्पॉन्सिबल असतो. ही ट्रेनिंग आहे आणि म्हणून आम्हाला रिझल्ट येतो. दॅट्स ऑल.